सो आफ्टर पार्ट 1 पार्ट 2 की बारी अब. तर यात आपण आमचा घरचा प्रवास बघणार आहोत. तर लास्ट व्लॉगमध्ये आपण बघितलं की ह्या मुली एक्सलेटरवर खेळत होत्या. सो ह्यांची फर्स्ट मॉर्निंग ट्रेनमध्ये आणि सगळे लेट नाईट झोपून उठले आणि ही हालत झाली सगळ्यांची. तर गाईस तुम्ही पाहू शकता हे नेचर किती सुंदर दिसते. याच प्रकारे आम्हाला 3-4 स्टेट तर ओलांडावाच लागतात. त्यानंतर आम्ही कुठे घरी पोहोचतो. फायनली आलो एकदा घरी. हॅलो गाईज, आता आम्ही त्याची एक मेंबर आम्हाला तर ये लड़की हमको छोड़ के जा रही है. फर्स्ट टाइम असं लागलं की मी उतरायले रडायला पण नाही गेला. फर्स्ट टाइम असं व्हायचं की मी इथं उतरायला. बाय निकू, बाय बाय, लवकर भेटू. हाय गाईज, आता दुसऱ्या दिवसाचे दुपारचे 3 वाजलेले आहे. आम्ही असते ट्रेनमध्ये आहोत. आता तुमचं टचअप दाखवा. कारण की 2 दिवसाचा प्रवास झाला. आता ह्या मॅडम उतरून जातील. अजून एक मेंबर कमी होऊन जाईल. हळूहळू. पुढे जाऊन बाय करून ये ना. बाय बाय. किती फायनली फर्स्ट टाइम पुण्यामध्ये. हां, फर्स्ट टाइम या नाही, माझं सेकंड टाइम आहे. बाकी सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे. हे माझं सेकंड टाइम पण जातात. सो फायनली आम्ही इडली डोसा मूव ऑन झालो. काहीतरी महाराष्ट्रीयन फूड खायला भेटलं. सो स्पायसी. सो गाईज, पुणे जंक्शनवर मला माझ्या जुन्या फ्रेंड्स भेटायला आल्या. ही क्लिप त्यांनीच घेतली आणि त्या मला सापडत होत्या मी कुठे आहे. आणि खूप वेळ सापडल्यानंतर आम्ही भेटलो आणि खूप छान फिलिंग होती. माझ्या तर सख्या मैत्रिणी दिवसांनी भेटली. नमस्कार. बघा आपल्या चेहऱ्याचा यूज होत आहे. कुणालाही व्हिडिओमधून त्रास होत असेल सो फ्रेंड्सला भेटून झालं. त्यांना सोडायची इच्छा तर होत नव्हती, पण ठीक आहे. आता आमचा सेकंड ट्रेनचा प्रवास चालू झालेला आहे. पूर्ण 3 दिवस झाले प्रवास चालू आहे. तिसरा दिवस प्रवास. अजून आता 2 तासाचा प्रवास बाकी आहे. बसून कुणी बोलायच्या हालतीतच नाही आहे. सगळे झोपून हो, म्हणजे ते आता सगळ्यात मेन पार्ट म्हणजे आमच्या घरी सरप्राईज. कोणालाच माहिती नाही की आम्ही येतोय म्हणून. ते डायरेक्ट जाणार आहे. सो आपण रिॲक्शन कशी रिॲक्ट करतो जेव्हा आपण सरप्राईज येतो. आता घरी गेलो डायरेक्ट आपण पाहू. चाललो आम्ही आता. फायनल घरी पोहोचू 2-1 तासामध्ये आम्ही. सो सगळ्यांना बाय म्हणून हे लास्ट आता आम्ही घरी पोहोचणार आहे फायनली.
तू थोडी चालली ये नाही चालली बाय बाय लवकर भेटू